एक काळ असं होतो की काम नोकरी करूच्यासाठी पोरांका ओढून धोपटून हाडूचा पडा होता. तेव्हा म्हणे 7वी शिकलेलो पोरगोय मास्तर झालेलो. पण आता 7वी तर सोडा, मरासर जरी शिकलो तरी धड नोकरी पण नाही आणि छोकरी पण लोकांका मिळणार नाही. मग हे रिकाम ठेवलेले लोक एजंट जातात आणि शिकल्या सवरलेल्या मुलांका नोकरीचा आमिष दाखवतात आणि पैसे दुगाडतात. असोच प्रकार घडलो असा कणकवली. नमस्कार, तुम्ही बघता सात कोकणी गॉसिप. कणकवलीतल्या एका गावातल्या एक खूप शिकलेला बेरोजगार तरुणी शासकीय विभागात नोकरी लावून देते असा खोटा आमिष दाखवून तब्बल 2,24,650 रुपयांची श्रीकृष्ण श्यामसुंदर कुडतरकर वय वर्ष 52 राहणार तोंडवली या माणसाने फसवणूक केली. याच्या आधी पण त्याच्या विरोधात अशाच प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येईल. आजकाल सरकारी हॉस्पिटल कोणाक नको, सरकारी शाळा नको, इंग्लिश शाळा होय, सरकारी रेशन यावर जरी लोकांचा विश्वास नसलो तरी सरकारी नोकरी मात्र सगळ्यांक होईल. असाच कणकवलीतला एक एमकॉम झालेला चिडू सरकारी नोकरीच्या शोधात होता. या संधीचा सोना करूच्यासाठी श्रीकृष्ण कुडतरकर यांनी आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागात म्हणजे अँटी करप्शन अधिकारी अशी खोटी ओळख करून दिली. एवढाच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष अधिकारातील गोपनीय विभागात वरिष्ठ लिपिक पदावर तुझी नियुक्ती करून देतात असा सांगाल तिने त्या सुशिक्षित अडाणी मुलीकडून 2 लाख रुपये मागण घेतले. मी त्या मुलीक अडाणी कशाक म्हणतोय, जर तर अँटी करप्शन ब्युरोचा अधिकारी स्वतः जर लाच घेत असा तर तो करप्शन कसं रोखतलो याची अक्कल त्या मुलीक असा होई होती. लाच दिल्याबरोबर पोलिसांका सांगाल त्या भामट्याच्या कमाड्यात तेव्हाच लाच मारू होई होती, जेणेकरून त्याचा ढुंगाण बरा तांबडा होताड असता. असांदे त्या मुलीन बाबड्यात नोकरीच्या आशेत त्याका मेल्यात पैसे दिले. सरकारी नोकरी दितले म्हणजे दितले या विश्वासान त्या बाबड्या मुलीकडून त्या नागवण्यात 2 ऑक्टोबर ते 29 डिसेंबर 2025 या कालावधीत गुगल पे आणि नेट बँकिंगच्या माध्यमावरून वाईच करून 2,24,650 रुपये घेतले. पैसे दिले, आता सरकारी नोकरी मिळतली या आशेरता चिडू होता. पण या भामट्यान त्यांका इच्छालेल्या टायमात वेगवेगळी कारण देऊन टाळाटाळ केली. मग नोकरी नाही, मरण दे, आमचे पैसे परत दी असा त्या मुलीने सांगल्याबरोबर त्याचे पैसे पण देऊ त्या भामट्यान नकार दिलो. शेवटाक आपली फसवणूक झाली ह्या त्या मुली आणि त्याच्या घरच्यांका समजल्यावर त्यांच्यानी न घाबरता या भामट्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला अटक केली असता पोलीस तपास करताना कुडतरकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कोणत्याच पदावर कार्यरत नाही असा समजला. आपण सरकारी अधिकारी असल्याचा खोटा सॉंग घेऊन बेरोजगार लोकांकडून पैसे उकळण्याचा त्याचा डाव असल्याचा पोलीस तपासात पुढे येईल. या सगळ्या प्रकरणात त्या कुडतरकराक आणि कोणी कोणी मदत केली तसाच त्यांनी आणखी किती मुलांका फसवला असताना याचा तपास पोलीस करतले. या सगळ्यात त्या सुशिक्षित बेरोजगार मुली एक बरा काम केला की पैसे देताना नेट बँकिंग आणि जीपेचा वापर केलो. त्याका लागान त्या कुडतरकराचो बुरको फाटलो. नाव श्रीकृष्णाचा आणि काम देवताराचा असं त्या सगळ्या प्रकरणात दिसता. आता पोलीस त्याका कायद्याबरोबर बरे कुडतरतले आणि सगळा वधवून घेतले ह्या मात्र निश्चित. पण शिकल्या सवरलेल्या मुलांना आजकाल पैसे देऊन नोकरी मिळणार नाही. मेहनत करू होई, परीक्षा देऊ होई, पास होऊ होया आणि मग काय बघू होया. नाहीतर सरकारी नोकरीच्या आमिषाखाली कुडतरकर सारखे भामटे तुमका असेच कुडतरी रवतले. यासोबतच मी हडेच रवतोय. कोकण आणि गोव्यातले असेच गॉसिप बघूच्यासाठी तुम्ही मात्र हडे तडे खाली जाऊ नका. बघत रवा कोकणी गॉसिप. नमस्कार.